हॅलो एव्हरीवन, आपले स्वागत आहे वैशाली स्पाइसेस अँड स्वीट्समध्ये। आज आपण वॉटरमेलनपासून ज्यूस बनवत आहोत। अगदी थंड आणि पटकन बनणारा असा हा ज्यूस आहे। उन्हाळा चालू झाला की मार्केटमध्ये टरबूज भरपूर प्रमाणामध्ये येतात आणि त्या टरबूजाचा ज्यूस आपण घरच्यांना किंवा आलेल्या पाहुण्यांना करून दिला तर ते आवडीने पितील। त्यासाठी मी इथे साखर घेतलेली आहे, काळे मीठ घेतलेलं आहे, पुदिन्याची पानं आणि त्यानंतर मी याच्यामध्ये टरबूज कट करून घेतलेला आहे। टरबूज कट करताना त्याच्यासोबत मी त्याच्या बियाही काढून टाकल्या आहेत। खूप कमी वेळात हे ज्यूस बनवून तयार होतं। मिक्सरमध्ये टरबूज टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर याच्यामध्ये पुदिन्याची पानं टाकून घ्यायची आहेत। पुदिन्याची पाने ही थंडावा देण्याचे काम करते, त्यामुळे ज्यूसमध्ये ही खूप टेस्टी असे लागतात। त्यानंतर मी याच्यामध्ये साखर टाकलेली आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। टरबूज जर फिक्का असेल तर तुम्ही थोडी जास्त साखर टाकली तरीही चालेल। मिक्सरला हे फिरून घेतलं होतं आणि याला आपल्याला आता गाळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे चाळणीमध्ये गाळल्यामुळे वरती चोथा राहतो आणि नंतर टरबूजाचा ज्यूस आहे तो आपल्याला वाटीमध्ये खाली मिळतो। त्यामुळे हे चाळून घेतलं तर खूपच चांगलं। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याचा चोथा निघाला आहे आणि खाली टरबूजाचा ज्यूस आपल्याला मिळाला आहे। खूप लवकर बनणारा आणि कमी साहित्यात बनणारा असा हा ज्यूस आहे। झटपट असा हा ज्यूस तयार होतो। बाहेरून आलेल्या व्यक्तींना अशा प्रकारे तुम्ही हा ज्यूस करून दिला तर त्यांना खूप ताजेतवाने वाटेल हे ज्यूस पिल्यानंतर। तर त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये काळं मीठ टाकायचं आहे। अर्धा चम्मच मी याच्यामध्ये काळं मीठ टाकलेलं आहे। काळं मीठ टाकल्यामुळे या ज्यूसला आणखीनच टेस्ट वाढणार आहे। आता याला मिक्स करून घ्यायचं आहे। टरबूजाचा ज्यूस हा कमी वेळेत कमी साहित्यात आणि झटपट बनणारा असा आहे। उन्हातून आल्यानंतर थंडगार असा ज्यूस आपण आलेल्या व्यक्तींना दिला तर त्यांना खूप ताजंतवानं आणि फ्रेश वाटतं आणि हा ज्यूस पिल्यानंतर ते तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत। टरबूजाचा ज्यूस हा थंडगारच छान लागतो, त्यामुळे मी याच्यामध्ये आईस क्यूब टाकलेले आहेत आणि वरतून आपण जो ज्यूस बनवला होता ते टाकून घ्यायचा आहे। तयार आहे आपला थंडगार असा वॉटरमेलन ज्यूस। तुम्ही पण अशा प्रकारचा ज्यूस नक्की बनवून बघा। खूप सोप्या पद्धतीने हा तयार होतो आणि सोबतच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।